डी सर आहेत, एनडी सरांनी ज्यांनी टाटा मॅरेथॉन 15 मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत, असे आपले एनडी सर. प्रत्येक शब्द त्यांचा एक मोटिवेटिंग असतो आम्हाला किंवा इथे येणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला. ते एक प्रत्येक शब्दामधून त्यांच्या रोज सकाळी मोटिवेशन देत असतात. 500चा आकडा जो आहे त्यांनी क्रॉस केलेला आहे. आणि याच्यासोबतच आपण पाहू शकतो की टाटाची मॅरेथॉन मुंबईमध्ये झालेली होती, 15वी मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केलेली आहे. म्हणजे 15वी ही होणार आहे, 14 मॅरेथॉन त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तुम्ही एनडी सर थोडं तुमच्याविषयी सांगू शकाल? हे तुम्ही बघू शकता, हे जे मेडल आहे टाटा मॅरेथॉनचं, आणि इथे जो लिजेंड त्यांना हा इथे आपण पदवी जी मिळालेली आहे टाटातर्फे बघू शकतो की ज्यांनी जवळपास स्टार रनर, सिंगल स्टार रनर अधिक जे आहे ते तुम्हाला एनडी सर इथे सांगतील. येस सर. रामकृष्ण हरी मित्रांनो, या शुभ सकाळी आपला दिवस शुभ जावो. आरोग्य धनसंपदा हा कान मंत्र घेऊन मी धावायला चालू केली. मी 91 बसून रोज 5 किलोमीटर नित्यनेमाने धावतो. आणि ही जी परिक्रमा जी आहे, परिक्रमा आणि यज्ञ जो आहे, आरोग्यम धनसंपदा आणि असेल आवड तर मिळेल सवड, या उक्तीपर्यंत मला कुठलंही औषध, कुठली टॅबलेट घ्यायची काही गरज भासलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही हा कान मंत्र घेऊन मन आणि मनगट स्ट्रॉंग ठेवून या मंत्राप्रमाणे पुढे जात राहा. शेवटी किताब जो आहे, हा किताब जो आहे, हा फक्त जे मानपत्र किंवा किताब जो आहे, हे आपल्यासाठी काय एक मोटिवेशन आहे. परंतु आपल्याला मोटिवेशन जे आहे, मन आणि मनगट आपली स्वतःचं मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि चित्त पित्त स्थिर राहण्यासाठी स्वतःसाठी 20 मिनटं दिली पाहिजे आयुष्यामध्ये. या नियमाप्रमाणे मी मॅरेथॉन चालू केली. मी 2000 साली प्रथम जे आहे पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन जे आहेत, हाफ मॅरेथॉन तर चालू केल्या. त्याच्यानंतर मग मला असं जाणवलं की हा जो सातत्य अचूकतेकडे आपल्याला घेऊन जातं. या उपक्रमाप्रमाणे मी काय केलं, साधारणपणे दर रविवारी 21 किलोमीटर हा जो एक उपक्रम चालू केला. आणि माझी 518वी हाफ मॅरेथॉन झालेली आहे. म्हणजे 10 वर्ष माझे कंटिन्युअस हाफ मॅरेथॉनचे झालेले आहेत. आणि मित्रांनो, ह्या उपक्रमामध्ये उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या, पावसाळा असू द्या, कुठलाही ऋतू असू द्या, ह्या ऋतूमध्ये मी नित्यनेमाने 518 म्हणजे 10 वर्ष, 520ला एक्झॅक्ट 10 वर्ष हाफ मॅरेथॉनचे माझे पूर्ण होतील. आणि मी सगळ्यांना विनंती करेल की ह्या आयुष्यामध्ये मी काहीतरी ध्येय पाहिजे तुमच्यासाठी. म्हणजे आरोग्यम धनसंपदा, शाश्वत तुमच्या तुमचं शाश्वत जे आहे आरोग्याचं आहे, हा कानमंत्र घ्या. म्हणजे धावण्यासाठी म्हणून नाही, एक आपल्या आरोग्यासाठी म्हणून धावा. आणि आनंदी राहा, हेल्दी राहा. प्रेम, आनंद आणि शांती हा कानमंत्र घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम, आनंद आणि शांती हे भरभरून व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी छंद पाहिजे. आणि हा छंद म्हणजे मी जोपासलेला छंद आहे, रनिंग छंद आहे माझा. आणि त्याच्यातून मला आरोग्य आहे, तुम्हाला आरोग्य मिळतं आणि लोकांपर्यंत पोचायचं एक माध्यम आहे. त्यामुळे हा जो चॅनल आहे, आमच्या विकीदादाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपणही धावत राहा, आनंदी राहा. आपला दिवस शुभ जाओ. भारत माता की जय. यस.